नमस्कार टू यू ऑल पीपल. कसे आहात सर्वजण? मी मजेत. आज आहे खूप स्पेशल दिवस, म्हणजेच की आषाढी एकादशी. तसं तर वर्षात 24 एकादशी असतात, पण आषाढी एकादशी ही खूप मोठी एकादशी म्हणून ओळखल्या जातं आणि हिला देवशयनी एकादशी असेही म्हणतात. खरं तर ह्या एकादशीचा खूप मोठी छान स्टोरी आहे, ती तुम्हाला मी नेक्स्ट व्लॉगमध्ये नक्की सांगेन. काय आई पप्पांसोबत मंदिरात आले. हे मंदिर आमच्या कॉलनीमध्ये असल्याने खूप जवळ आहे आणि मग आम्ही पायी तिघेजणं गप्पा मारत मारत आलो. मग मंदिरामध्ये आल्यानंतर सर्व देवी देवतांची पूजा केली. आपले विठुराया आणि रखुमाई खरंच किती सुंदर दिसत आहेत ना, असं वाटतं की त्यांना कितीही वेळ पाहतच राहावं. मी मंदिरात आज आई पप्पांसोबत आल्यामुळे माझी हॅपीनेस खूप जास्त होती, कारण मला त्यांना असं कॅप्चर करण्याचा आज चान्स भेटला. तसं माझ्या पप्पांना जास्त आवडत नाही, बट काय करणार ना, तुम्हाला तर माहिती आहे मुलीचं आणि वडिलांचं नातं कसं असतं. मग आम्ही सर्वजण कॉलनीमधल्याच मंदिरात गेल्यामुळे तिथे बरेच काकू काका भेटत होते. त्यांच्यासोबत गप्पा मारत मारत डिस्कशन करत करत आम्ही येत होतो घरी. आणि घरी येताना थोडी घाई झाली, कारण आमचे दूधवाले भैया येण्याचा टाईम झालेला. मग घरी आल्यानंतर मी आमच्या साईडच्या आजींकडे गेलेले, म्हणजेच की बाईंकडे. त्यांचे दर्शन घेतले, त्यांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या, नानाचेही दर्शन घेतले. आणि मी घरी येऊन ही आमची विठुराया आणि रखुमाईची पूजा जी मी घरी आज केली, त्यांना विटेवरी उभा करून. आणि मग नंतर दुपारी माझी फ्रेंड बोलली की आपण गावातल्या आणखीन एका मंदिरात जाऊन येऊया. मग ती, मी आणि आई आमच्या गावातल्या मंदिरात गेलेलो, जिथे आज फारच गर्दी होती, कारण की ते परतूरमधलं खूप मोठं मंदिर म्हणून ओळखलं जातं विठुरायाचं आणि रखुमाईचं. तिथे खूप रांग होती आणि काय करावं, लाईट पण जात होती, तर फार गरमी होत होती. आज तिथे एवढं छान डेकोरेशन केलेलं, हे सर्व बघून मन एकदम आनंदित होऊन गेलं. ही विठुरायाची आणि रखुमाईची मूर्ती किती देखणी आहे ना. आणि लगेचच बाहेर नजर गेली, बघते तर काय एवढी सुंदर रांगोळ आज कुणीतरी काढलेली. खूप छान वाटलं ती रांगोळ बघून. मग तिथे बसून थोडं फोटोशूट केलं, मग आणखीन दर्शन घेतले, आणखीन फोटोज वगैरे घेतले. बऱ्याच मैत्रिणी पण तिथे दिसल्या आणि मग आलो आम्ही घरी.